नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे. आता इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू असताना पूजाच्या डोक्याला खाली पडल्यामुळे लागलेलं असतं. तर तिने कांगावा सुरू केलेला असतो की मला या कृष्णानेच पाडलेले. तर कृष्णा मात्र नकार देत असते. सगळ्यांसमोर तिच्याशी उद्धटपणे ही पूजा इतकी उर्मटपणे बोलते हे दुष्यंतला काही सहन होईना. दुष्यंत तिची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडू लागतो. तर आपल्याला पाहायला मिळेल की हा जो समर आहे तो तर लगेच गावासमोरच म्हणू लागतो, बघा बघा कशी बायकोची बाजू घेतो, बायकोसाठीच कसं भांडतोय, तुझी बायको चुकली, माझ्या बायकोच्या डोक्याला लागलं ते नाही दिसत आहे तुला, तिची बाजू घेऊन सगळ्यांशी वरतोंड करून भांडतोय. पूजाला मात्र कृष्णा म्हणत असते की खरंच माझ्याकडनं तुला धक्का लागलेला नाही, मी काय पाडलेलं नाही. तर इथे कृष्णा तू काही तुझी जी काही तू सांगते ना ते काही सांगायची गरजच नाही, तू खरी आहे तू खोटी आहे असं दुष्यंत म्हणतो आणि म्हणतो की चल पाडला असेल तर पाडला असेल, काय करून घेशील ग पूजा. तर पूजा आता सगळ्या गावासमोर आता हिने माझी माफी मागायची तरच मी ऐकेल, नाही तर मी ऐकणारच नाही असं कांगावा करते आणि मी माफी इथे स्वीकारणारच नाही. तर इथे कृष्णाही म्हणत असते की मी काही केलेलं नाही तर मी का माफी मागू. तर तितक्यात आढळराव आपल्या सुनेला म्हणजे आपल्या कृष्णाला म्हणतात शांत राहा आणि हो बाई तू लहान आईची, चल घे हिची माफी मागून. पण आता इथे पूजाने चक्क नकार दिला आहे, मला इथे घरच्या घरात अजिबातच माफी नको आहे, मला माफी हवी ती पूर्ण गावासमोर आणि पंचायतीसमोरच हा सरपंच माझी माफी मागेल तेव्हाच मी शांत होईल. तर हा काही कुणाला पटेना पर्याय, पण ठीक आहे आता ही इतकी अटीतटीला पेटलेली आहे अख्ख्या गावासमोरच जर इतका उद्धटपणे वागते तर काय त्याला पर्यायच नाही. आणि एखादं नंगटपणा करायला लागलं त्या नंग्याला काय करावा. आता ठीक आहे, आता ही जर म्हणते तर तसं आपण करूया असं आता इथे स्पष्टच कृष्णाने सांगितलं, मी काहीही केलेलं नाही तरीही तुझी माफी मागून जर तुला मोठेपणा मिळणार असेल, मला छोटेपणा मिळणार असेल तर तुम्ही घ्यायला तयार आहे, पण मी एक सांगते की मी चूक केलेली नाही. कृष्ण एवढं स्पष्ट बोलते आणि अख्ख्या गावासमोर उद्या पंचायतीत माफी मागायला तयार होते. पूजा मात्र अजूनही तिच्या तोऱ्यात आहे, मी तुला सोडणार नाही, तू खूप चुकीचं केलेस, तू नेहमी चुकीचीच होती, चुकीचीच आहे आणि चुकीचीच राहशील. दरवेळेला तुलाच वाटतं की तू खूप महान आहे, पण तू खरंच महान नाही, तुझ्या मनात खूप कपट आहे आणि ते मी सगळ्यांसमोर आणल असं आता इथे पूजा बोलते. आणि खरं तर समर पण आता आपल्या कृष्णाला बोलताना दिसेल की तू किती खोटारडी आहे, माझ्या बायकोला पाडले आणि नाही म्हणते, मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. इथे कृष्ण तिचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते पण समर पण काही ऐकत नाही आणि आपापल्या खोलीत सगळे निघून जातात. सावित्री ज्या वेळेला घरी पोचते ना तिचा मात्र संताप होतो आणि ती म्हणते ती झिपरी, तिची लायकी नाही, ती माझ्या पोरीच्या घरातच राहते, वरतून राहते तर राहते माझ्या पोरीशी आता जीवावर उठली. इतक्या दिवस जळकुगड्यापणा करतच होती ती जळफाट, आता ती माझ्या मुलीच्या जीवावर उठली, तिने माझ्या मुलीला धक्का दिला, तिने रक्त काढलं माझ्या पोरीचं, माझी सोन्यासारखी लेक असं म्हणत सावित्री तनतन फनफन करू लागते. आता भक्तीलाही ती बडबड करू लागते की तुला पण काम नाही ना, तू तिथे जाऊन सख्या बहिणीची बाजू घ्यायची सोडून त्या झिपरीची बाजू घेत होती, आता तुला मी घरातच घेणार नाही असं म्हणत तिने शिक्षा दिली आहे भक्तीला आणि घराच्या बाहेरच आज रात्र पण राहा. तरी ती म्हणते आई मला खूप भीती वाटते बाहेर इथे राहायची, बिबट्या येतो काय येतो, मला पूर्ण रात्रभर जागा राहावं लागलं होतं त्या दिवशी, प्लीज आई माझ्याशी असं वागू नको. अगं तुझी खरी मुलगी सख्खी मुलगी माझ्याशी असं वागताना तुला काही वाटतं का नाही. तरी ती सावित्री म्हणते की मला ना फक्त माझ्या पिल्लाची काळजी, माझं पिल्लू बिचारं एवढं दुखतंय, त्याला एवढं लागले, त्याची बाजू घ्यायची सोडून त्या झिपरीची बाजू घेत होती, राह आता बाहेरच मर नाही तर आत्महत्या का करा ना तू तिकडे विहिरीत जाऊन असं म्हणून इथे सावित्रीने स्वतःच्या अंगाशी झटकूनच टाकली भक्ती. बिचारी भक्ती जेव्हा पण बाजू घेते ना ह्या कृष्णाची तिच्यावरती काही ना काही संकट येतच, त्या संकटातनं देव तिला कधी सुटका देईल ते तर आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. आता आपण पाहतोय की दुष्यंत जरासा खोडकरपणा करताना आपल्याला पाहायला वेळ, खरं तर लबाडच आहे हा दुष्यंत. तो हसतच विचारतो बरं का कृष्णाला, कृष्णा तू तिला खरंच धक्का दिला आहे का गं. तर ती इथे कृष्ण एवढं टेन्शनमध्ये आहे, आपल्याला न केलेल्या गोष्टीची शिक्षा मिळतील, आपल्याला अख्ख्या गावासमोर माफी मागायची ना, हा बिनडोक म्हणतोय की तू धक्का दिला असेल तर बरं झालं बाई, माझ्या मनाला समाधान लागलं. तिला नेहमी चिव करत राहते आणि आज ती थोबाडावर पडली, तोंडवर करून ती चालते ना, तिचं थोबाड फुटलं, मला इतकं बरं वाटलं ना असं इथे हा दुष्यंत बोलतो त्यावेळेला खरंच खूप हसायला येतं बरं का. पण आता कृष्णा सिरियस मूडमध्ये ती काही हसत नाही. मी असं वागू शकते का, माझ्या मनात असं कपट नाही येणार असं कृष्णा म्हणते आणि तिचं वाईट वाटतं म्हणून ती जाऊन बसते. तर आता इथे दुष्यंतीशी समजूत काढतो, तू खूप चांगली मनाने म्हणून तुला सगळीकडे चांगलं दिसतं, एक तर हळद काय म्हणते कावेळी झाल्यावर कावेळी दिसतावी ना, तशी तू चांगली म्हणून तुला सगळे
चांगलंच दिसतं. पण समोरची व्यक्ती तेवढी चांगली नाही, तुला समजून घेणारी नाही. आणि त्या व्यक्तीला तोंडावर पडलेलं पाहिल्याने मला खरं तर इतका आनंद झाला होता. पण तिने तुझ्यावर आरोप लावला म्हणून थोडंसं विरजण पडलं. पण ठीक आहे. पण तिचं थोबड फुटलं ना, त्या गोष्टीचं खूप आनंद आहे. तू जर पाडला असता ना, दुप्पट आनंद झाला असता. पण ठीक आहे, चल तू नाही ना पाडलेलं. पण इथे आपली आता कृष्णा पण हसताना दिसते, कारण ॲक्टिंग करून दाखवतो हा दुष्यंत. ती कशी बोलत होती ना, तोंडाशी करून. मग आपली कृष्णा हसते आणि कृष्णाला मग इथे दुष्यंत म्हणतो तू हसताना खरंच खूप सुंदर दिसते, नेहमी अशीच हसत राहा. तर इथे खंत म्हणजे आपल्या कृष्णाला ही वाटती की आपण काहीही केलेलं नसताना आपल्यावर आरोप लावले अख्ख्या गावासमोर, सरपंच असून माफी मागणं हा किती मोठा अपमान आहे. सरपंच पदाचा अपमान आहे. गाव मोठं, सरपंच पद मोठं का आता ही मोठी. तर दुष्यंत म्हणतो की काही असो, तू खूप चांगली आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. त्याच्यामुळे गाव तिच्यावर विश्वास न ठेवतं तुझ्यावर ठेवल. तू माफी मागून उलटा आणखी तुझा दर्जा वाढवून घेते असं समज हवं तर. ठीक आहे. आता आपण इथे पाहू शकतो की थोडीशी खोडकरपणा करताना आता कृष्णा पण दिसेल. कृष्ण म्हणते ना, मागच्या जन्मी काय पुण्य केलं होतं जो मला असा ध्यान नवरा मिळाला. आणि इथे दुष्यंत म्हणतो काय तू मला ध्यान म्हणाली, अगं तुझं ध्यान ठेवतो मी, तुझ्यासाठी मी इथे. आणि तू मला म्हणते ध्यान, ती म्हणते हां ध्यान ठेवतं म्हणूनच म्हणते ध्यान नवरा मिळाला. दोघांमधली ती चेष्टा मस्करी पाहायला खरंच खूप आवडेल. चला आता इकडे पूजू डार्लिंग असं म्हणत अक्कलशून्य पगार वाढवा म्हणणारा हा समर बरं का, हा रोमॅन्टिक मूडमध्ये तोंडात असं गुलाबाचं फूल घेऊन एंट्री करतो आहे. आज त्याला काय मधुचंद्र साजरा करायचा आहे. केवढा खुश आहे भाऊ. पण मॅडम आपली नेहमीप्रमाणे टाळाटाळ करते. तिने कितीतरी मधुचंद्र आधीच साजरे केले, पण आता याच्यासाठी पहिलीच मधुचंद्र असं दाखवावं तर लागेल. आणि त्या मधुचंद्राला पण ती नकार देते. तर इथे तो म्हणतो की तू मला काय वेडी समजते का, दरवेळेला नकार देते आणि तुझ्यासाठी मी काही इथं झुरत राहू. तर ती त्याला म्हणते की अरे बेडा, तू पहिली ना इथली सत्ता मिळव, आणि इथली सत्ता तुझ्या हातात जर असली ना, मग तू राजा आणि मी राणी, मग आपलं राजा राणीचा संसार इथं फुललंच की. तर आता इथे समर म्हणतो की मला ना माझा हा मधुचंद्र आजच साजरा करायचा, मला लग्नाचा अनुभव आजच घ्यायचा, मी कधी घेतलेला नाही. अरे कोणी घ्यायला राहतो का आधी अनुभव, लग्न झाल्यावरच तो येतो. पण त्याला इतकी घाई झाली लग्नाचा अनुभव घ्यायची. देवधर्म देवकार्य सगळं झालं आहे आणि आता मला मधुचंद्र साजरा करायचा म्हणजे करायचंच आहे. तर पूजा त्याला बरोबर वेळात काढते. सब्र का फल मीठा होता है, थोडीशी वाट पहा, मग तुला खूप मस्त आयुष्यात मधुचंद्रच मिळेल. बरं आता हे ध्यान अक्कलशून्य पगार वाढवूच होते याचा आपण. तर तो म्हणतो की ठीक आहे, तू जसं म्हणते तसं करू, अजून मी थोड्या दिवस तुझी वाट पाहीन. मला पण तो मधुचंद्र गोड आहे की सब्र का फल तो गोड आहे, तर ते करूनच पाहू दे. आता हे बिंडोक झालं आहे तयार, थोड्या दिवस वाट पाहिला आणि ही त्याला अशी जुरवत ठेवला, आपल्याला तर माहितीच आहे. पण चला आता ह्या मॅडमसाठी तो जर एवढा दिवाना आहे, दिवाना मस्ताना, त्याच्यावरच खुश राहतोय. आणि आता इथे तिने आयडिया केली आहे. आता पुढे जो प्लॅन आहे तो त्याला सांगितला आहे आपण घरच्यांना कसं त्रास द्यायचा. तर तो म्हणतो वाव मस्त आयडिया आहे बरं का तुझी. इकडे मात्र आपल्या आढळरावनं जरा इमोशनल झालेले पाहायला मिळणार आहे. आढळरावांचा तो फेटा, तो रुबाब, तो मान, पहिल्यांदा कितीतरी दिवसांनी तो फेटा कपाटातनं बाहेर आलेला आहे. आणि तो कोणी काढला आहे तर बाळजाबाईने. इतके दिवस तो फेटा घातल्यावर झालेला अपमान, आजपर्यंत आपल्याला गेलेली सगळी प्रतिष्ठा, आपण इतके दिवस कसं जगलो, ह्या गोष्टी आठवून आढळरावांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. आणि त्या पाणी येण्याची कारण म्हणजे आपली बाळजाबाई होती. बाळजाबाई त्यांच्याजवळ जाऊन त्यांची पुन्हा एकदा माफी मागू लागते आणि म्हणू लागते की तुम्हाला सांगू का, हा फेटा तुम्ही पूर्वी घालायचे ना, अगदी रुबाबदार, राजबिंड आणि एकदम सुंदर दिसायचे. आजही तुम्ही तो घातला ना तसेच तुम्ही दिसाल. आणि अगदी आमदार, खासदार आणि हे मंत्रिमंडळातल्या लोकांशी मिटिंगला जेव्हा तुम्ही फेटा घालून जायचे ना, त्यावेळेला तुमचं जो रुबाब जे काय असायचं ना, त्याच्यावरच तुम्ही एकदम फिदा झालेली होती. खरंच मी तेव्हा तुमच्या ह्याच रूपावर भाळले होते आणि तुमच्या प्रेमात पडले होते. आढळराव आता इथे घालत हसतात बरं का. आता रोमॅन्टिक मूड आपल्याला ह्या दोघांचं इथे पाहायला मिळणार आहे. चला तर इथे बाळजाबाई स्वतःच्या मनातली जी काही खंत आहे, जी काही आहे ना, ते बोलून दाखवते आणि त्यांची माफी पण मागते. आणि एकदा तुम्ही ह्या फेट्यात रुबाबदार दिसावे अशी माझी इच्छा आहे. पण आता इकडे थोडेसे टॉन्ट मारायला आपले आढळराव तयारच आहे. ते म्हणतात की हा फेटा काढण्याचं कारण फक्त तूच होती, तूच मला हा फेटा काढायला भाग पाडलं होतं, तो दिवस मी काही विसरणार नाही. पण इथे बाळजाबाई म्हणू लागलेली आहे
की मी आजपर्यंत केलेल्या चुकीची मी तुमच्यासमोर पण हात जोडून माफी मागते. आणि हे सगळं खरं तर आपल्या कृष्णामुळे झाले. कृष्णाने माझे डोळे उघडले, मला माझी पश्चाताप करण्याची संधी मिळाली आहे. मी ते सगळी परतफेड करणार आहे आजपर्यंत केलेल्या पापांची. मला खरंच तुमच्याकडनं सगळ्यांकडनं माफी मागावीशी वाटते. आणि आज आपल्या घरात जे घडलं कृष्णाच्या बाबतीत ते खरंच वाईट घडलं. दरवेळेला कृष्णाने काहीही केलेलं नसताना तिला माफी मागावं लागते, तिला कमीपणा दिला जातो. अगदी तुमच्या मनातून उतरवण्यासाठी पूजा दरवेळेला प्रयत्न करू राहिले. आणि मला भीती आहे की एखादा वेळ असा पण येऊ शकतो, तुम्ही कात्रीत पकडले जाऊ शकतात आणि तुम्हाला अविश्वास ज्यावेळेला कृष्णावर दाखवावा लागेल ना, त्यावेळेला फक्त तुम्ही माझा आजचा जो शब्द आहे ना तो लक्षात ठेवा. तर इथे आढळराव म्हणतात, मी माझ्या लेकीवर कधीच अविश्वास दाखवूच शकणार नाही. पण इथे बाळजाबाई म्हणते, वेळ आहे बाबा, कशी येईल सांगता नाही येत. तुम्हाला वेळेच्या कात्रीत जर पूजेने पकडलं आणि तिच्यावर अविश्वास दाखवायची वेळ जेव्हा येईल ना, त्यावेळेला फक्त माझा चेहरा लक्षात ठेवा. कारण माझ्यासारख्या बाईला ह्या आपल्या कृष्णाने सुधरवले, तर तिच्यावर कायम विश्वास ठेवून तिच्या विश्वासावर अढळ राहा. चला, आपण आता बघू राहिलो सकाळी आपली कृष्णानं सगळ्यांच्या जेवणाची तयारी करते. बिचारी आपली राबत असते आपली किचनमध्ये. तर इथे तिची ती मसाला वाटण बनवत असते. तर ते मसाला वाटण चालू असताना इथे जरा काडी करावी म्हणून मैनावती तिला हळूच पाहून घेते काय करते. तर आता तिच्या मनात आहे की हिचे पण जराशे कान भरावा, तिचे तर भरलेच होते, तर ते हिचे भरून बघू. तर ती येते आणि म्हणू लागते की बाई काम करून मला फार कंटाळा आला आहे का बाई, मी फार थकले. तर इथे आपली कृष्ण हसते आणि म्हणते, अरे देवा, तुम्ही अशी कोणत्या कामाला हात घातला आहे की तुम्हाला कंटाळा आला आहे काम करून. आजपर्यंत या घरात आल्यापासून मी कधी तुम्हाला काम करताना पाहिलेलं नाही. पण तुम्ही म्हणताय एवढा मोठा जोक मारताय तर हसू तर येते, पण मी हसू कंट्रोल करते बरं का. तर इथे मैनावती म्हणते, अगं बाई असं काय म्हणते, मी कधी काम नाही करत का, मी आज काम नाही केलं असं सांगते. आणि मी असं म्हणतो ते की काही काम असेल तर दे मला, मी बसून कंटाळा आला आहे, काही काम केलं तर नाही येणार. बरं, आता इथे फिरव करण्यात मैनावती एकदम एक्सपर्ट आहे, तिथं दिसूच राहिलं. पण कृष्णा काही कमी पाण्याने नाहनलेली किंवा अशी वेडी वाकडी मुलगी नाही, तिला फारच जास्त बुद्धी आहे तिची. तर आता इथे मसाल्याचं वाटण बनवता इथे मैनावतीचं वाटण करावं का काय असं आपल्याला पण वाटू शकतं, पण आपण नाही बोलायचं तसं. चला, मैनावती इथे आग लावायची काडी लावायची कामं करू लागते की तुझा बाई काल किती अपमान झाला, माझ्याच्याने पाहावे ना, तुझ्यावरती ती पूजा ना सारखी आरोप लावते, तुला घालून पाडून बोलते, ते मला सहन नाही होत, तू काहीतरी करायला हवं. तर आता इथे आपली कृष्ण सांगते स्पष्टच, मी ना गोडा मसाला बनवायला घेतला आहे आणि माझं इच्छा आहे की तो गोडच राहावा. त्याच्यात तिखटपणा जो घालण्यास तुम्ही प्रयत्न करताय ते अजिबात करू नका. ते मला कळतं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे, आणि तो तिखटपणा मला तरी नको आहे. ज्याला गरज असेल त्याला तो तुमचा तिखटपणा द्या. तर इथे मैनावती म्हणते, म्हणजे काय गं, मी इथे तुझ्या काळजीपोटी तुझ्यासाठी इथे बोलते आणि तू मला म्हणते की तिखटपणा घालू नका. तर इथे कृष्णा स्पष्टच बोलते, आता तुम्ही गेलं तरी चालेल का जास्त स्पष्ट बोलू मी. तुम्ही आजपर्यंत केलेले कर्म, तुमची जी कहाणी ती वाचायला सुरुवात जर केली ना, तर त्याच्यातून एकच गोष्ट निष्पन्न होईल की तुम्ही दरवेळेला काढायला लावायचं का एकामेकाची लावा करायची, याचे कानभर त्याचे कानभर. इतके दिवस तुम्ही तेच केलं आणि ते आत्ता पण तेच करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. पण मी तेवढ्या हलके कानाची नाही की तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवूल आणि मी इथे तावा लगेच कुणाशी तरी जाऊन भांडल आणि आपल्या घराचा जो सुखासमाधानाचा जो काही दिवस उगवला आहे तो पुन्हा मी खराब करेल. पण मी तसं काही करणार नाही. तुम्ही जी कानभाराची कामं करतायत ना, ते ना तिकडे जाऊन करा, पूजेची कानभारा. तिला आणि तुम्हाला दोघींना एकमेकींची खूप गरज आहे. एकमेकींच्या साथीने कायम राहा, म्हणजे कसं तुमचा एकजुटीपणा राहिला ना, मग माझ्या विरोधात तुम्ही लढू शकाल आणि तुम्ही या घरात टिकू शकाल. नाही तर मला माझ्या पद्धतीने तुमच्याशी बोलण्यावर भाग पाडू नका. आता तुम्ही आले तरी चालेल असा चक्क अपमान स्पष्ट करून मैनावती तोंड घेऊन निघून गेलेली असते. आता इथे जोकरचं तोंड पाहायला मिळते बरं आपल्याला. सावित्रीने ना आपल्या पूजाचे जे मेकअपचं साहित्य त्याचा वापर करायचं ठरवलेलं दिसते. तर ती स्वतःच्या चेहऱ्यावर प्रचंड मेकअप करून बसलेली आहे. जेवढा तिला झेपल त्याच्यापेक्षा जास्तच येतो आणि एकदम माकडावाने दिसती म्हणून तिच्याकडे चक्क डोळे फाडून भक्ती पाहताना दिसेल आपल्याला. आणि भक्तीला येते, ती म्हणते माझ्याकडे डोळे फाडून काय पाहू राहिली, कधी सुंदरबाई पाहिली नाही का. जवानीत मला वेळ नाही मिळाला मेकअप करायला, पण म्हातारपणात तर करू दे. तर ती म्हणते, आई असं तोंड घेऊन बाहेर जाऊ नको बरं, लोक काय म्हणतील तुला. तर ती म्हणते, तुला ना माझं सुखच पाहत नाही, मी एवढी सुंदर दिसते आणि तुला पाहतच नाही. तू नेहमी आमच्या वाईटावर टपलेली माझी सख्खी पोर असून तू कधी माझा विचार करत नाही. भक्ती मात्र तिला स्पष्ट सांगत असते की आई तू एकदम विचित्र दिसते, पहिले तोंड धुवून टाक. तर इथे भक्तीला ती म्हणते, मला शिकवू नको काय करायचं काय नाही, तू आता बाहेर जाऊन भांडे घस आणि जराशी जोर लावून भांडे घस, खरखर आवाज आला पाहिजे मला इथं बसले इथपर्यंत. जर मला चांगलं भांडे घासण्याचा आवाज आला नाही ना, मी तिथे येऊन तुला परत सगळे भांडे घासायला लावल.
असं म्हणत नाही घेतून असं बोलून इथे कृष्णा आपल्या भक्तीला ना ही सावित्री काढून देते आणि स्वतःचं मेकअप मस्त एन्जॉय करत असते. पण परत एकदा आरशात चेहरा पाहून घेते, खरंच मी जास्त ओव्हर केलं आहे का काय, बाहेर जाऊन माझी हास्यास्पद असं काही व्हायला नको. तर चेहरा पाहते तर म्हणते नाही का एवढी कुठं लावेले, पण ठीक आहे आता भक्ती म्हटली तर चेहऱ्यात थोडासा पोतलेली पावडर कमी करू. आता इथे सरपंचांची पंचांची सगळ्यांची मीटिंग बसलेली आहे आणि आपले रुबाबदार आढळराव कितीतरी दिवसांनी फेटा घालून पंचायतीत येऊन बसले. त्यांचं तर रुबाब ते रूप पाहून आपली बाळजाबाई जराशी रोमॅन्टिक अशी हसते बरं का त्यांच्याकडे पाहून, आणि तेही तिच्याकडे पाहून छोटीशी स्माईल देतात. दोघा नवरा बायकोंचं नातं फुलताना आपल्याला जरासं पाहायला मिळणारच आहे. दोघंजण एकमेकांना खानाखुणा करतानाही पाहायला मिळतील. त्यातच आपली कृष्णा हे सगळं काही म्हणजे बघून घेते आणि ती म्हणते की बाळजाबाई तुम्ही दिला आहे का फेटा बांधायला. तर ती म्हणते अगं मी फक्त कपाटातनं काढून ठेवलं, मला नाही माहीत त्यांनी कसं काय घातलं. जे काही आहे तुमच्या दोघांमध्ये सुरू झालेलं आहे ते मला खरंच खूप बरं वाटतं आहे. तुमचं आयुष्य रुळावर यावा ते माझी इच्छा आहे आणि ते दिसतं पण आहे. तशा प्रोग्रेस दिसू राहिली तर त्याच्यासाठी शुभेच्छा बाळजाबाईंना. तर आता कृष्णा पंचपदावर बसलेली आहे. गावकरी विचारू लागतात की एवढी तातडीने तुम्ही इथे मीटिंग बोलवली, त्या मीटिंग बोलवण्याचं कारण काय आणि एवढं तात्काळ त्वरित का बोलवलं आहे. तर आता सरपंच या अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला म्हणजे कृष्ण बोलायला सुरुवात करणार त्याच वेळेला थोबाड उचकीत पूजा तिथे येते आणि ती थोबाड वासत म्हणून लागते की मी बोलवली, मी इथे ही पंचायत मी भरवली कारण माझ्यावर अन्याय झाला आहे. माझी सावत्र जी जाव आहे ना तिने माझ्यावर अन्याय केला आहे. गावकरी आता ऐकू लागतात, एकमेकांशी कुजबुजू लागते हिच्यावरती आणि अन्याय कोण करणार आहे बरं. एवढ्या मोठ्या सरपंचाच्या घरात कधी कोणावर अन्याय झालेला नाही आहे, पण आता ही म्हणते अन्याय झाला आहे. तर बरं ही काय झालं असेल हिच्यावर अन्याय. आता ही सांगू लागलेली आहे माझ्या डोक्याची जखम दिसत नाही का तुम्हाला, माझ्या सावत्र जावेने मला धक्का देऊन पाडलं, माझं डोकं फुटलं, मला एवढी मोठी जखम झाली, भविष्यात तर ती मला गच्चीवरून ढकलून देईल, खाली पडेल, मी मरून जाईल, मग मला न्याय कधी मिळेल. म्हणून मी ही पंचायत भरवलेली आहे आणि पंचायतीसमोर माझी इच्छा आहे का ह्या कृष्णाने सगळ्यांसमोरच माफी मागावी. भविष्यात जर माझं बरं वाईट झालं ना त्याची जबाबदार फक्त कृष्णाच असणार असा आरोप पण तिने लावला आहे. मात्र गावकरी काही कमी पाण्याचे नाही, ते पण आता कृष्णाच्या बाजूनेच बोलू लागलेलं आहे की आमची जी कृष्णा आहे ना ती कधीच चिडी मुंगीला सुद्धा मारू शकत नाही, तर ती एखाद्या माणसाला कसं काय मारू शकते. तिचा प्राण्यांवर गुराढोरांवर अगदी किती जीव त्यांच्यासाठी ती काय काय करायची आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आजही ती करते, प्रत्येक व्यक्तीसाठी करते आणि ती एवढी कमी बुद्धीची किंवा हलक्या बुद्धीची नाही आहे. ती सगळ्यांचा विचार करते, ती सगळ्यांसाठी आजपर्यंत झटत राहिली, प्रत्येकाच्या सुखासाठी ती प्रयत्नशील राहिली. इथे गावकरी इतकं कौतुक करताय ह्या आपल्या कृष्णाचं, हे काही आपल्या पूजाला पाहवलं नाही. गावकरी मंडळी अक्षरशः तिच्यासाठी त्या पूजेशी वाद घालतात आणि तू जो आरोप लावते तो तर आम्हाला कोणाला मान्य पण नाही. आमच्या सरपंचबाईने तुझ्यासारख्या बाईची माफी मागावी आमच्यासमोर, ते तर आम्हाला अजिबातच सहन नाही होणार असं बोलत इथे प्रत्येकजण कृष्णाची बाजू घेतं. या सगळ्या गोष्टीने अगदी आढळरावांना का बाळजाबाईंना दुष्यंतला इतका आनंद होतो आणि काहींच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले पण आपल्याला पाहायला मिळणार. घरात तर कौतुक आहेच आहे म्हणशील, गावकरी पण ह्याच पोरीचं कौतुक करताय म्हणून सावित्रीला आणि आपल्या पूजाला थोडंसं कुचक्यापणा वाटतो. पण इथे गावकरी ठाम आहे की आमची कृष्णा असं वागूच शकणार नाही आणि तिने असं वागलेलं आम्हाला स्वप्नसुद्धा पडू शकणार नाही. कारण एखादी गाय म्हणा, कुत्रं म्हणा, मांजर म्हणा, कुणाला काय झालं तर ती लगेच धावत येते. तर तू माणूस आहे, तुला कसं काय ती मारू शकते, तुझी एवढी जखम ती कशी सहन करू शकेल, ती असं वागणार नाही. पण इथे अख्ख्या गावासमोर पूजाने कांगावा केलेला आहे की जी माझी सावत्र जावे तिने माझ्यावर हल्ला केला आहे आणि मला तिच्याकडनं माफी पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काही माहीत नाही. आता सन्नंगटपणा अख्ख्या गावाला दिसतोय, पण आता गावकरी ठाम आहे, आता आम्ही आमच्या ज्या सरपंचबाई त्यांना माफी मागू देणारच नाही. कृष्णा मात्र आता इथे 2 शब्द बोलण्यासाठी उभी राहते आणि ती सांगू लागते ठीक आहे सगळ्यांनी शांत व्हा, आता मी जे बोलणार ते ऐका. आता ह्या पूजेचा जो आरोप आहे की मी तिला पाडलं, तिला मी कालही सांगितलं आणि आजही सांगते का मी तिला धक्का दिलेला नाही, तिला मी पाडलेलं नाही, तिला माझ्यामुळे जखम झालेली नाही. पण तिने जो कांगावा केला आहे, तिची जी इच्छा आहे तिच्या मनाला समाधान जर मी माफी मागल्याने मिळणार असेल तर मी आत्ता ह्या क्षणालाच तिची माफी मागते आणि तिला सॉरी म्हणते आणि अख्ख्या गावासमोर तिची वाटलं तर तिची इच्छा आहे म्हणून माफी मागते. पण इथे पूजा आणि समर म्हणतात की फक्त माफी तोंडाने नाही मागायची, तर पायावर अख्ख्यांसमोर
वाकायचं आणि माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची. हे बोलल्यानंतर कृष्ण मात्र 2 मिनिटासाठी का होईना स्तब्ध होते. दुष्यंत म्हणू लागतो की हे गावकरी तू कमवलेली तुझी खरी धनसंपत्ती आहे, त्यांच्यासमोर काही करताना तुला अजिबातच वाईट वाटून घेऊ नको, कारण हे गावकरी तुझ्या सोबत आहे, तुझ्या साथीने तुला साथ देत आहे प्रत्येक ठिकाणी. तर गावकरी पुढे हे सगळं घडू देतील का, हे तर आपल्याला उद्या पाहायला मिळेल. आज मात्र आपण पाहतोय की आपले कृष्णा आणि बाळजाबाई ह्या दोघीजणी कपाटातनं जे तिजोरी असते ना तिजोरीतनं पैसे आणि काही गोष्टी बाहेर काढत असतात. तर तिथे पैशांची खाण दिसावी ना असं थोबड उचकून सावित्री उभी असते. ती गुपचूप त्या दोघींना लपून पाहत होती. तर ती जाऊन लगेच दुडू पूजाला आणि समरला सांगू लागते की मी आत्ताच तिजोरी पाहून आले, तिजोरीत इतक्या राशी लागल्या पैशाच्या, सोन्या नाण्याच्या, बापरे, त्या खऱ्या संपत्तीची मालकीन कोण शोभल माहिती का, तूच पूजा. माझी अशी इच्छा आहे त्या धनसंपत्तीची मालकीन तू व्हावी, त्या तिजोरीची चावी तुझ्या हातात हवी. तर इथे आता तिने बरोबर पूजाला स्वप्न दाखवले त्या पैशाचं, त्या तिजोरीच्या चावीचं. समरही मोठा आठवू लागलेला आहे का खरंच त्या दिवशी मी पण एवढे पैसे पाहिले होते, ती चावी जर आपल्या ताब्यात राहिली, ते पैसे आपल्या ताब्यात असले तर कसं. तर पूजाला आता ती लालच लागली आहे. तर त्या लालचीसाठी तिने आता अख्ख्या घरासमोरच फादर इन लॉ म्हणत हाका मारायला सुरुवात केलेली आहे. फादर इन लॉ आढळराव आता येतात, त्या तिच्यासमोर उभे राहतात. आता तिची काय इच्छा आहे पुढे म्हणून ती विचारू लागतात. आता तिचे रोज नवे कारनामे ना, आता तिने नवीनच इच्छा प्रकट केलेली आहे. आज मला पाहिजे तिजोरीची चावी, हाताईला तिजोरीची चावी हवी आहे आणि ती आढळरावांनी द्यावी अशी तिची इच्छा आहे, कारण याच्या अगोदर दिली होती, आत्ताही देतीलच असं तिचं भ्रम आहे. पण आत्ता इथे आढळराव स्पष्टच सांगतात की चावी तुला मिळणार नाही, कारण आत्ता ह्या क्षणाला चावीचा अधिकार मी बाळजाबाईला दिलेला आहे. तर बाळजाबाईकडे मी चावी मागू असं म्हणत ती लगेचच बाळजाबाईकडे पाहू लागते. तर बाळजाबाई म्हणते तिजोरीची चावी मिळवणं काही खाऊची किंवा लॉलीपॉपची गोष्ट नाही, ती तुला लगेच मिळेल. त्याच्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतः ह्या चावीची तू मानकरी होऊ शकते का, त्याच्यासाठी तुला परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा म्हणजे काय करायचं आहे असं पूजा विचारू लागलेली आहे. आता हिची परीक्षा म्हणजे काय, आणि ती ह्या घराला, ह्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकेल का, ह्या सगळ्या गोष्टी ती करू शकेल का, तरच ती त्या चावीची खरी मालकीन हकदार होऊ शकेल. तर त्याच्यासाठी तिला तसं वागावं पण लागेल. ती तारेवरची कसरत पूजा करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तिची होणारी फजिती पण आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. चावीसाठी काय काय करते ही बाई, स्वतःचा कसा पोपट करून घेते तेही आपण पाहूया. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि पुढे आपण काय काय बघणार, काय काय एन्जॉय करणार, ते सगळं काही पुढील भागातच होणार. चला तर मग आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. कमेंटमध्ये सांगा कशी वाटते सिरियल.